नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आता आपण जात आहे पुण्याला आणि आपण रिक्षातच ब्लॉग चालू केलेला आहे. वाजले आहेत 8 आणि आपली गाडी आहे 8:45ची. म्हणजे बुकिंग करायला गेलो होतो महामंडळाची 9:45ची गाडी, पण ती काय मिळाली नाही. आता इथून राजापूरला डेपोमधून 9:45ची जी रत्नागिरी गाडी आहे त्या गाडीतून लांजाला जाणार आणि लांजात गेल्यानंतर तिथून वल्लभदाची जी 17 सीटर किंवा 7 सीटर जी कोणती गाडी असेल त्या गाडीतून आपण पुण्याला जाणार आहोत. माझ्यासोबत आहे, पाहू शकता, आमची गँग. आणि सोडायला आहे तर मित्रांनो, चला आपण भेटू डिरेक्टली राजापूरमध्ये. मित्रांनो, परतीचा दिवस कधी आला कळलं सुद्धा नाही. 11 दिवस झाले मित्रांनो. गावाकडे आल्यानंतर हेच आहे की दिवस कधी निघून जातात, कारण एन्जॉयमेंटच तेवढी असते मित्रांनो. दिवस कधी निघून जातात कळत सुद्धा नाही. तसंच झालं आहे. आता आपण आलो, एन्जॉय झाली, गणपती बाप्पा आले, गणपती मूर्ती विसर्जन झालं आणि सर्व गोष्टी होता होता आपले सुट्टी दिवस कधी संपले मित्रांनो कळलं पण नाही. आता आपल्याला जायचं आहे पुण्याला. तसं काही वाटत नाही, आलो आहे तसं आपण मजेत हसत खेळत राहणार आपण, कारण का ते शेवटी कामधंदा पण मित्रांनो बघावं लागणार. प्रत्येकाला तसंच आहे. म्हणजे आपल्या वाडीतले पण लोक, आपले मुलं वगैरे सगळं आता गेली आहेत. आपण पण आता चाललो आहे. आज आहे विडा म्हणजे भाजपाचा विडा. तो सुद्धा आम्ही मित्रांनो मिस करणार, कारण आपल्याला वाज म्हणल्यावरती आवडीचा विषय आहे तो. नाव द्या, सुट्टी संपल्यानंतर सगळ्या गोष्टी मिळत नाही. जेवढ्या मिळाल्या त्यात समाधान आहे. मित्रांनो, आपण आता जव्हार चौकात आहे. इथे शिवराय, छत्रपती शिवाजी महाराजांची इथे मूर्ती आहे. मित्रांनो, ही आहे आपली राजापूरची शाळा. ह्या शाळेमध्ये आपण 10वीपर्यंत शिक्षण घेतलं. आता 12वीपर्यंत आहे. आणि मित्रांनो, हे आहे आपलं राजापूरचं रुग्णालय, म्हणजे आम्ही ज्याला मंदिरच समजतो मित्रांनो. हे राजापूर ग्रामीण रुग्णालय आहे. महाराजांच्या पुतळ्यापासून थोडं वरती आलो की तिथेच राजापूर ग्रामीण रुग्णालय आहे. मित्रांनो, फायनली आता आपण लांजा इथे आलो आहे, पेट्रोल पंपाच्या इथे. 9:30चा टायमिंग आहे इथे. 9:30ला इथे बस त्यांची 17 सीटर येते. आपण थोडा वेळ वाट बघू. वाजलेच बरोबर 9:30. थोडा वेळ प्लस मायनस होत असतं. थोडा वेळ येतील ते. त्यांच्यासोबत आपल्याला जायचं आहे पुण्याला. चला तर मग मित्रांनो, राजापूर लांजा रत्नागिरी या गाडीमध्ये एवढी गर्दी होती की मला तिथून व्लॉगच बनवता, म्हणजे व्हिडिओ बनवता नाही आला. तिथे एवढी गर्दी की सरकता येत नव्हतं. एवढी गर्दी, कारण का 8:30 नंतर जे गाड्या आहेत ती सोडतात न सोडतात असं एक भीती असते प्रत्येकाच्या मनात. त्या 8:30च्या गाडीवरती एवढी गर्दी की सरकता येत नव्हतं. एवढी गर्दी तिथे तुम्हाला दाखवलं असतं, पण एवढी गर्दी त्यामुळे मोबाईलच काढता नाही आला बाहेर. अशी परिस्थिती आहे सध्या. गणपतीतून सागरपणे आलेले असतात, कुठे फिरत असतात प्रत्येकाच्या घरी वगैरे जाणं पाहुणचार, त्यामुळे गर्दी खूप असते. आणि तिथून आम्ही आता बाहेर लांजामध्ये उतरलो आहे. त्याच्यात आपल्या 1-2 पिशव्या. आता आपण पेट्रोल पंपाचे ते जे सांगितलं होतं तिथं थांबलो आहे. थोड्या वेळात येईल वल्लभदा, त्याच्यातून आपण जाणार आहोत. हा आहे पेट्रोल पंप. इथे त्यांच्या गाड्या लागतात. पुलाचं काम चालू आहे इथे खूप दिवसापासून. मित्रांनो,
मित्रांनो वाजले आहेत 1:45 आणि गाडी ते या हॉटेलवरती थांबलेली आहे जेवणासाठी. ही आहे ट्रॅव्हल 22 सीटर. त्या गाडीतून आता आपण पुण्याला जात आहोत. त्या जेवण वगैरे झाल्यानंतर थोड्या वेळात निघेल. आपण पण थोडं जेवण वगैरे करून घेऊ. मित्रांनो आईनं जेवण दिलेलं आहे, पण ते इथे सगळं डब्बा वगैरे ओपन करणं वगैरे त्यापेक्षा इथेच आपण आता एक अख्खा मसूर आणि 2 बटर रोटी मागवले. जास्त आपण काय प्रवासात खात नाही, नॉर्मल आपलं तुम्हाला मी दाखवतो. ते आईचं जेवण हातचं त्या आईच्या हातचं मागवलं आपण, तुम्हाला ते दाखवतो. हॉटेल मस्त आहे ओपन शकली. तर पाहू शकतात असं आपण नॉर्मलीच मागवलेलं आहे. जेणेकरून प्रवासात कुठल्या प्रकारात त्रास होणार नाही. मित्रांनो उत्तम प्रकारे जेवण वगैरे आता झालंय. आपण अख्खा मसूर, एक रोटी आणि हा राईस मागवला. खूप छान होतं जेवण. आणि हे जेवण इथे स्पेशली अख्खा मसूरसाठी स्पेशल आहे हे हॉटेल. खूप छान होतं, काय टिका करण्यासारखं काही नाही. मला जेवण वगैरे आता मस्त थोड्याच वेळात येते. सर्वच जेवण करून निघतील. आपण मग थोडा इथे वेट करू आणि जाऊन आतमध्ये बसू. कारण हा जो शिवनेरी ढाबा ह्याचा जो सेटअप आहे ना खूप छान आहे बरं. ओपन स्पेस आहे, आतमध्ये किचन आणि बाहेर ओपन स्पेस बसायसाठी. तुम्हाला दाखवलं असतं, पण सर्व गाड्या इथे लावलेल्या आहेत मोठ्या, पाहू शकता. त्यामुळे फ्रंट व्ह्यू येत नाही. खूप माझ्या मनामध्ये हा सेटअप. समर्थ कृपा झाली, समर्थ खूप आहे आपल्यासोबत. नक्कीच हा सेटअप करणार. सेटअप खूप भारी आहे. मित्रांनो पाहू शकता ही आहे ट्रॅव्हल लव यू शेअर कैलास. ही ट्रॅव्हलने आपण आता प्रवास करतो आणि या शिवनेरी ढाब्यावरती जेवायला थांबलेली आहे ही लांजा स्वप्नसुंदरी. ह्या गाडीने आपण येताना आलो होतो. ह्या त्यांच्या 2-3 गाड्या आहेत वल्लभजांच्या, पाहू शकता. नवलाई टूर्स अँड ट्रॅव्हल्स. आता बघा इकडे पण आहे. ते एका टायमिंगमध्ये निघतात, एका टायमिंगमध्ये सर्व गाड्या एकत्रच असतात त्यांच्या. इकडे पण जाऊ शकता. एका टायमाला 4 गाड्या इथे त्यांनी उभ्या केल्या जेवायसाठी. हा आहे समोर शिवनेरी ढाबा. जय शिवाय. खूप छान आहे सेटअप. पावसामुळे मित्रांनो बाहेर जाता येत नाही. पाऊस चालू आहे. थोड्याच वेळात ही बस आता निघेल. मला पण आता व्हिडिओ काय बनवता येणार नाही. आपण व्हिडिओ क्वालिटी तिथे बस थांबेल तिथे. फायनली मित्रांनो आपण आता घरी आलेलो आहे. वाजले आहेत 8:15. यायला थोडा उशीर झाला कारण पाऊस पण बारीक बारीक चालू झाला होता आणि ट्रॅफिकसुद्धा होतं. त्यामुळे रूमवरती यायला थोडा उशीर झाला. वाजले 8:15. जास्ती म्हणजे एवढं काय नाही. उत्तम प्रकारे प्रवास झाला. दिवस कधी गेला कळलंसुद्धा नाही. गाडीसुद्धा चांगली होती त्यामुळे झोप पण मस्त झाली. उत्तम फ्रेश मूडमध्ये घरी आलो. मस्त आंघोळ वगैरे केली. थोड्या वेळाने जेवायचं आहे आपल्याला मित्रांनो. आणि दाखवीन आपल्या आईने आपल्याला काय काय दिलं आहे. मस्त मस्त दिलं. डबा दिला होता दुपारी आईने, पण तो डबा तिथे कोल्हे वगैरे ते
मी काय प्रवासात जास्त फोन वगैरे आहे बाबा. आपण दुपारी हॉटेलमध्येच जेवलो, तुम्हाला मी दाखवलंच आहे. आता मस्त गरम केलेलं आहे स्वयंपाक वगैरे, तुम्हाला दाखवतो. चला तर मग या मित्रांनी जेवायला. मित्रांनो पाहू शकता आपल्या बिल्डिंगच्या इथे गणपती बाप्पा मूर्ती बसवली मुलांनी आणि अशा प्रकारे आता स्वयंपाक जेवण कार्यक्रम चालू आहे. तुम्हाला गणपती बाप्पाची मूर्ती थोड्या वेळात दाखवतो. मित्रांनो पाहू शकता अशी इथे मूर्ती बसवलेली आहे. आज पूजा आहे. मित्रांनो मस्त असं जेवण झालं, खूप छान होतं जेवण आहे दिलेलं. तर जेवलं वगैरे आणि आता सोबत बिल्डिंगच्या खाली गणपती बाप्पाची ती पूजा पण होती. दर्शन वगैरे घेतलं, प्रसाद वगैरे घेऊन घरी आलोय फायनली. मित्रांनो दिवसभराचा प्रवास एकदम मस्त झाला आणि आता मित्रांनो फायनली घरी आहे आपण आता. तर हे मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ एडिट करायचा आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच वॉचिंग.